नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामर मधील अतिशय महत्वपूर्ण पाठ तो म्हणजे पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती आज आपण अभ्यासणार आहोत. शब्दांच्या एकूण 8 जाती किंवा 8 प्रकार पडतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच इन अवर इंग्लिश. देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच अँड दे आर नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा प्रकारे शब्दांच्या एकूण 8 जाती. तर या 8 जाती अतिशय सोप्या ट्रिकने लक्षात ठेवण्यासाठी आपल्या समोर एक ट्रिक आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही 8 प्रकार, ही 8 जाती आपल्याला जास्तीत जास्त काळापर्यंत आपल्या लक्षात राहाव्या यासाठी एक महत्वपूर्ण ट्रिक आपण आज अभ्यासणार आहोत. तर ती ट्रिक अशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो. नॅप, वॅप, CI. N for noun, A for adjective, E for pronoun, next V for verb, A for adverb, P for preposition, last CI, C for conjunction and I for interjection. तर हे अतिशय सोपी ट्रिक आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, की या नॅप, वॅप आणि CI या माध्यमातून तुम्ही शब्दांच्या 8 जाती कधीही विसरू शकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच मधील पहिला प्रकार तो म्हणजे नाउन. त्याला मराठीमध्ये आपण नाम किंवा नाव असे म्हणतो. नाउन एक सोपी, अतिशय सोपी ट्रिक आहे बघा नाउनची. नेम ऑफ एनिथिंग, नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाउन. नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाउन. नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाउन. तर नाउनचे डेफिनेशन पाहू आपण. Nouns are words that are of things, places, animals, peoples, groups, qualities or things. Nouns are words that are of things, places, animals, peoples, groups, qualities or feeling. एखाद्या वस्तूच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या, व्यक्तीच्या, समूहाच्या, क्वालिटी गुणाच्या किंवा भावनेच्या या सर्व नावांना नेम ऑफ एनिथिंग या सर्व नामांना आपण नाम असे म्हणतो, नाउन असे म्हणतो. एक्झाम्पल, पेन, पेन ही एक वस्तू आहे. प्लेस, नांदेड, एक ठिकाण आहे. ॲनिमल्स, डॉग, हा एक प्राणी आहे. ॲनिमल, पीपल, एनिथिंग, पीपल, बॉय, बॉय मध्ये या ठिकाणी राम, श्याम. ग्रुप्स, क्राऊड, समूह, गर्दीचे ठिकाण, क्राऊड. क्वालिटीज, क्लेवर, डल, ब्रेव, क्वालिटीज, देर आर क्वालिटीज. फिलिंग्स, फिअर, भीती. पार्ट ऑफ स्पीच मधील दुसरा प्रकार तो म्हणजे प्रोनाउन, सर्वनाम. अभ्यासूया. प्रोनाउन, सर्वनाम. याची सुद्धा एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. ती अतिशय सोपी ट्रिक आहे. ती म्हणजे इन्स्टेड ऑफ नाउन. आणि दुसरी एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, रिप्लेसेस ऑफ नाउन. इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो, प्रोनाउन असे म्हणतो. डेफिनेशन, अ वर्ड इज used
instead of noun is called pronoun. A word is used instead of noun is called pronoun. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, राम. राम हे एक नाउन आहे, तर त्याऐवजी या नामाला रिप्लेस करण्यासाठी किंवा याऐवजी आपण एक प्रोनाउन वापरतो, सर्वनाम वापरतो, ते म्हणजे ही, हिम, हिज. सीता फेमिनाईन जेंडर आहे. फेमिनाईनला जेंडरला रिप्लेस करण्यासाठी आपण शी, हर, हर्स. तर याची ट्रिक लक्षात आली. इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो, प्रोनाउन असे म्हणतो. आता आपण पार्ट ऑफ स्पीच मधील तिसरा प्रकार तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तिसरा प्रकार तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह, विशेषण. ऍडजेक्टिव्ह, विशेषण याची सुद्धा अतिशय सोपी आणि विशेष ट्रिक आपल्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. ऍडजेक्टिव्ह ऍडिंग मोर अबाउट नाउन. ऍडिंग मोर अबाउट नाउन. ऍडिंग मोर अबाउट नाउन ही ऍडजेक्टिव्हची ट्रिक आहे. या ठिकाणी डेफिनेशन बघूया. वर्ड्स दॅट आर used to describe nouns are called adjective. Words that are used to describe nouns are called adjective. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो, ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. ऍडिंग, ऍड म्हणजे काय बघा बरं. ऍड म्हणजे मिळवणे. ऍड मिळवणे, भर करणे. ऍडिंग मोर अबाउट नाउन, नामाबद्दल विशेष माहिती. कोणाबद्दल? नामाबद्दल. कोण सांगते? ऍडजेक्टिव्ह. कोण सांगतो? ऍडजेक्टिव्ह. ऍडिंग मोर अबाउट इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. एक्झाम्पल, विलेज. Small village. Next, house. Big house. Girl. Clever girl. City. Clean city. बघा, या ठिकाणी विलेज गाव आहे, पण कसं आहे? स्मॉल आहे, छोटस गाव आहे. हाऊस, बिग हाऊस. गर्ल, क्लेवर गर्ल. सिटी, क्लीन सिटी. या ठिकाणी हे जे शब्द तुम्हाला दिसत आहेत, स्मॉल, बिग, क्लेवर, क्लीन, हे जे शब्द आपल्या समोर आहेत ते कोणाबद्दल मोर इन्फॉर्मेशन द्यायला? ऍडिंग मोर अबाउट नाउन. कोणाबद्दल अधिक माहिती देते? नाउन बद्दल. पार्ट ऑफ स्पीच मधील चौथा प्रकार तो म्हणजे वर्ब, क्रियापद. तो अभ्यासूया. वर्ब, क्रियापद. याची पण एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्ब मीन्स ऍक्शन, कृती, कार्य. हा क्रियावाचक शब्द आहे वर्ब. याची डेफिनेशन आहे बघा. डेफिनेशन, वर्ड्स that express action or state are called verb. Words that express action or state are called verb. ज्या वाक्यातून आपल्याला कृती किंवा कार्य दिसते तो क्रियावाचक शब्द. म्हणजेच की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी कृती लागते, जो वर्ब लागतो, तोच या ठिकाणी
त्यालाच आपण वर्ब असं म्हणतो, ऍक्शन असं म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. एक्झाम्पल, आय एम रायटिंग an essay. Ram drink water. रायटिंग अँड ड्रिंक हे जे शब्द आहेत ते वाक्यामधील कृती आहे, कार्य आहे, ऍक्शन आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे क्रियावाचक शब्द आहे. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्णपणे लक्षात येण्यासाठी किंवा समजण्याचे जे कार्य करत असते तो वर्ब करत असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला किंवा क्रियावाचक शब्दाला आपण वर्ब असे म्हणतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पार्ट ऑफ स्पीच वरील जे 4 प्रकार आणि त्यावरील ट्रिक अभ्यासल्यात ते आपल्याला नक्कीच समजले असतील. उर्वरित 4 प्रकार आणि त्यावरील ट्रिक आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.